रात्रीच्या जेवणासाठी पौष्टिक असं पालक डाळ आज आपण बनवणार आहोत. एकदम पौष्टिक आहे, चविष्ट आहे आणि झटपट तयार होणारी आहे. तर ही पालक डाळ करायला अतिशय सोपी आहे आणि मेन म्हणजे पचायला अतिशय हलकी फुलकी आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. तर ही गरमागरम पालक डाळ मस्त गरमागरम वापरत्या भातासोबत खायला एकदम भारी लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग लगेचच डाळ करायला घेऊया. तर त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली. डाळ आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला ही डाळ जवळपास 4 ते 5 शिट्टे होईपर्यंत कुकरला शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ही डाळ कुकरला शिजवूया. जोपर्यंत डाळ शिजतो तोपर्यंत लगेचच दुसऱ्या साईडला फोडणी करायला घेते. तर आपल्याला फोडणीसाठी 1 वाटी तेल लागणार आहे. लगेचच तेल गरम झालं का त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं, 7 ते 8 लसणाच्या कळ्या, थोडा कढीपत्ता, सोबतच हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची. तर अशा प्रकारे सर्व साहित्य अगदी छान तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. जोपर्यंत लसूण छान करपत नाही, अगदी छान तांबूस कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतायचं आहे आणि नंतरच यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. आता इथे एक मी बारीक चिरलेला कांदा घातला. आता हे सर्व मिश्रण पुन्हा आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहे. तर त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 2 ते 3 चम्मच लाल तिखट, सोबतच चवीनुसार मीठ घातलं. पुन्हा सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया. अगदी कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे, नाहीतर लगेचच मसाले जळणार. सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि नंतर यामध्ये आपण बारीक कट केलेली पालक घालायची आहे. तर अशा प्रकारे पालक अगदी लवकर सहज शिजतो, त्यामुळे कुकरला नाही जरी लावलं तरी तुम्ही फोडणीमध्ये सहज शिजवू शकता. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण पालक घातली. लगेचच छान आपण सर्व मिश्रण ढवळून घेऊया आणि अगदी 5 ते 6 मिनटं होईपर्यंत आपल्याला ही पालक आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता लगेचच 5 मिनटात पालक आणि टोमॅटो अगदी छान सॉफ्ट झालेली आहे. आता पुन्हा छान ढवळून घेऊया आणि यामध्ये लगेचच आपण जी कुकरला शिजवायला ठेवली होती डाळ ती यामध्ये घालूया. तर अशा प्रकारे कुकरला शिजवलेली डाळ मी घालून घेतलं. पूर्ण छान मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, अगदी छान ढवळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण डाळ मी इथं छान मिक्स करून घेतलं, ढवळून घेतलं आणि लगेचच आपल्याला ही डाळ भाजी जवळपास 5 मिनटासाठी छान शिजवून घेऊया. लगेचच 5 मिनटं झालेली आहे. डाळ भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि अगदी छान पुन्हा एकदा ढवळून घेऊया. आता तुम्हाला ही डाळ भाजी कितपत पातळ करायची आहे किंवा किती दाटसर ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करा. आता जर तुम्ही नुसताच वरण भाताचा तुमचा बेत असेल तर तुमची डाळ थोडी घट्टच ठेवा, जेणेकरून ती भातासोबत खायला अगदी मस्त चविष्ट लागतो. तर आपल्याला इथं डाळ भाजी आपली तयार झाली आहे. आपण यावर अगदी एक साधं तडका टाकणार आहोत. तर तडक्यासाठी इथं मी जवळपास अगदी थोडं अर्धा वाटी तेल घेतलं. तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं. नंतर त्यावर अर्धा ते पाऊण चमच हिंग घालायचं. 2 ते 3 बारीक कट केलेल्या लसणाच्या कळ्या घालूया. सोबतच सुकी मिरची जी आपल्याकडे असतो लालवाली ती घ्यायची. सोबतच थोडं लाल तिखट घातलं आणि हा तडका आपण या डाळ भाजीवर घालणार आहोत. तर हा तडका घातल्यानंतर आपल्याला लगेच डाळ भाजी पटकन झाकायची आहे, जेणेकरून याच्यातला फ्लेवर अजिबात बाहेर निघणार आहे आणि 5 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. तर 5 मिनटानंतर इथं मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी आपली डाळ भाजी इथं मस्त अशी तयार आहे. अगदी चमचमीत अशी झणझणीत अशी डाळ भाजी तयार आहे आणि हे अशी तडका टाकलेली डाळ भाजी खायला भन्नाट चवीची लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे अगदी गरमागरम भातासोबत तुम्ही ही डाळ भाजी अगदी सहज खाऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये अगदी परफेक्ट असा बेत आहे. गरमागरम भातासोबत खा, चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा, खायला भन्नाट लागतो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.